everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे माझा ॲन्युअल महानियोकॉन कॉन्फरन्स. सो तिथे जाणार आहे. आज आहे डे 3 आणि येस आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज गुड मॉर्निंग नायसा. नायसाला खूप दिवसानंतर तिचे ते बुक्स मिळालेत म्हणून ती कालपासून एवढी बिझी आहे त्याच्यात. म्हणजे आता उठल्या उठल्या आधी ती टी व्ही लावायची, आता ते कमी होऊन आता ती हे करते आणि इट्स गुड. मी आंघोळ करून येऊ. सो आता वाजले आहे 8:15 आणि सनीचा आजसुद्धा सेमिनार आहे. सो तो फटाफट त्याने आवरलं आणि तो सकाळीच निघून गेला. मी सुद्धा व्हिडिओ वगैरे एडिट केलं, आता अपलोडिंगला ठेवलं आहे आणि आता फटाफट आवरून घेते. आणि आज येणार आहे माझी जाव. सो कोण येणार आहे ते तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. दादा क्या आंटी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पढ़ाई कर रही है सुबह सुबह. क्या अच्छा है ना. To congratulate the organizing committee for organizing such a fantastic conference. A big round of applause for all of them. I know having sort of close to 700 registration for a state conference is सो इथे आहे मटन आहे चिकन. सो मी प्लॅन करते की मटनची मी ग्रेव्ही करू आणि चिकन मी हे ड्रायमध्ये करू. आणि चिकन मी खूप सिम्पल काही थोड्याशा इंग्रेडियंट्सपासूनच बनवणार आहे. सो मी तुम्हाला ह्याचीसुद्धा रेसिपी देईल. सो लेट्स स्टार्ट. काय करायचंय मला? आणि मी ना तुला मी पोलीस आहे. सुपरमॅन का सुपर हिरो? सुपरमॅन पोलीस. तू सुपरमॅन पोलीस आहे. मी काय करते? डॉगला मारते. आणि तुला कॅश करणार. तू कॅच करणार? आणि तू ओरल आणि मारा. मी येते तेव्हा. हा थांबा. डॉगी काय केलंस तू? म्हणजे कोण कोणाला मारतंय? हा बोलू. डॉगी काय केलंस तू? आता मला जेलमध्ये टाकणार आणि डॉगीला मी नाही डॉगीला मारलं. आता मला काय जेलमध्ये टाकणार तू? बाबा कुठे जेल? दिस इज युअर जेल. मग मी काय करू आता इथे? बाबा सुपर हिरोच आहे बघा. वेल. आणि तू टीव्ही बघणार आणि मी काय करू इथे उभी राहू? मग चल वेडी. कुठे उचलला ते बघ. ते बुक्स कुठून काढलेस? आणि ही हे मॅट कुठून काढली? बुक्स कुठून काढले ते जागेवर ठेव पहिले फटाफट लवकर. आता मी करते चिकन. सर्वात आधी मी इथे तेल गरम करत ठेवले. त्यात मी ॲड करणार आहे लसूण आणि शिमला मिरची. त्यानंतर हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टाका. तुम्ही आता इथे चिकन वॉश करून घेतलं आहे.
त्यात मी टाकणार आहे मसाला, आणि आलं लसूण पेस्ट, मीठ. तर ह्याला सगळ्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण मिक्स करून घेतले ते आपल्याला ह्यात टाकायचं आहे. आणि आता ह्याला लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्या. आणि चिकन शिजलं की आपली ही रेसिपी रेडी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तुम्हाला ग्रेव्ही हवी तर तुम्ही थोडीशी ग्रेव्ही ठेवा किंवा ड्राय ॲज अ स्टार्टरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. सो फायनली जेवण झालेलं आहे. इथे आहे डाळीची आमटी, हे आहे मटण, त्याची भुर्जी, हे आहे कोशिंबीर, हे आहे ते चिकन, ह्यात आहे जिरा राईस, पापड, भाकरी. वाजले आहेत ऑलमोस्ट 12:35. सो वेटिंग फॉर द गेस्ट. आणि मीनवाईल नायसाबरोबर सुद्धा खेळणं झालं. ती तिचं इमॅजिनेशन काहीतरी वेगळंच क्रिएट करते आणि एकटीच खेळते. असू दे ना, पाहुणे उभे राहतील तोपर्यंत बाहेर. 2 मिनिटं थांब. ए छोटं कुणाल, वेलकम. या काय म्हणतात, कसे आहात? तू काय तशीची तशीच आहे. काय वेगळं, काय वेगळी झाली नाही, काहीच वेगळी नाही झाली, तशीची तशीच. एकदम मस्त. तुम्ही कशा पोराला का नाही आणलं? आज सुट्टी होती ना संडे. मम्मीचं झालं यायचं मग तर नाही जमलं. मग ते बोलत तुला होतं मी जातो, मग तू जायचं, मग मी हा ना, यायचं ना. का नाही आले? का मी तुला कालच बोलली मावशी का नाही आल्या. मला वाटलं येईल ऍक्च्युली, सरप्राईज देईल एकदम. बहिणीला सरप्राईज. मला वाटतं असं संडे होता ना आज, म्हटलं बंदच असतं ना संध्याकाळी. बस ना. हो, खेळणी दिली तिने. वाव, मस्तच. खेळणी बघ तिथे ड्रेस. मला डायनोसॉर त्याला काय दिलंय? हा? मेकअप माझी. आणि दादाला काय दिलंय? हे बघ. माशा आणि बेर. माशा ते इकडे आहे. ए बाबू, पाणी पाहिजे तुला? पाणी पाहिजे. पाहिजे, देते. आणि तू काय खाणार? चिकन खाणार का मटन? हा, मटन मटन. मटन. मटन खाणार तू? अच्छा, चिकन नाही खाणार. तू काय खाणार? फायर. तू पायरच का फक्त? हे पण घे. तो मटन खाणार आहे. साठी. तो मटन खाणार आहे बोललाय मला. नाही घेवडा खायला जायचं. तुला घेवडा? आईने काय सांगितलं घेवडा खायला आणलाय? हा, ए मामींनी तिकडे जेवायला तिकडे ये हा, थांबू नको. म्हणजे जेवायला काय केलंय, घेवडा केलाय. म्हणलं मामी येते जाऊन जरा. अच्छा, त्यांनी हे म्हणून त्यांनी शाकाहारी. शाकाहारी ठेवले आज. पाण्यात घालायचं. हा, म्हणून. घेवडा आहे. तू घेवडाच खायला जा. ती मावशी आहे, तिला हॅलो पण मावशी. म्हणून मी तुला टाळत आली. हॅलो हॅलो. मला माहितीये ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना काय आवडतं. मी मस्त जाऊन मटण केलंय, चिकन केलंय, घेवडा घेवडा नाही केलंय. घेवडा नको. ते पण रविवारी. काल मीच केलं ना घेवडा, म्हटलं ना. म्हणलं नको, उद्या घेवडा आहे. आई तुझ्याकडे काय केलंय? जेवून आला? तुला सांगितलं तसं घरी तुला लाडू दिलेस ते घेऊन जा. नाहीच सांगायच्या आधीच मी घेतलेच लाडू मावशीला. किती ग हुशार. तर ते सगळं तिकडेच आहे. मग रॉंग पर्सन कडे आलीस तू. कुठे? नाही आईंकडे रॉंग पर्सन कडे उभी आहेस तू. नाहीच ना. ते दे बाबू, ते दे बाबू. नाही मला आवडेल का ते काय सकाळी बोलली की तुम्ही जा पिक्चर बघायला. मी तू टाकलं डोक्यात. हो, म्हणजे कुठून मी आलं? किती इमोशनल झाली. मी अख्खी रात्री तेच बघत. आणि मुलांनी खास बरोबर दुसरं ह्या मुलाने पण, मला नाही खाल्लं. कारण हे खूप लवकर घाबरतात काही झालं की. मी माझ्या जावेसाठी खास गवारीची शेंगा, वांग्याची भाजी,
बटाट्याची भाजी. एन्जॉय. दिस इज मटन, दिस इज चिकन, अंड्याची भुर्जी. हे मी नाही, हे बाजूच्या वेणीने दिले सुकट. कट पापड. भाकरी सोबत सुकट आणि सोलकढी राहिली. मस्त. असं ठाणे येस. किती मस्ती चालू आहे. डॉक्टर इंजेक्शन देणार तुम्हाला. आजी तुझं राहिलं हे. काय राहिलं माझं? राहिलं कुठे? आमच्या वहिनीची खातीदारी चालू आहे का नाही. दे आईनं दे. आईनं दे. हॅलो. तिच्या आईनं दे. बोलवलंय. पासिंगला मला किती दिवस मच्छी खायला झाले? बोलवलंय. मम्मी पप्पांनी. तुम्हाला मागे पण बोलवलं आठवलं जाते इथे बोलू तिथेच आम्ही 1 वर्षाने गेलो. बोलले ना दादांना पण बोललेली या घरी म्हणून मी पण होते तेव्हा तिथे. आता गेल्या की जातोय का नाही नॉनव्हेज लवर. बोलायचंच नाही. एवढ्याची भाजी सोडून आली ती. नॉनव्हेज खायला. हे भाकरी देऊ? भाकरी देऊ? जातोय का नाही. मोठा नाही. मस्त. येस, बॅक टू होम. आणि आता मस्त जेवणार आहोत आम्ही. बोरिंग नाही होणार तिकडे. अरे स्मित आहे, मी आणि स्मित. सोबती मुलं पण आहेत खेळायला. आणि तू कोण आहे? संचित आहे. संचित दादा. संचित दादा. तरी ती जास्त मस्ती आहे. तिकडे सगळे बॉय आहेत आता. हो सगळे. हा? वरची पण 2 आहेत. कोण आहे वरचे? वरचे 2 मुलं आहेत. एक संचित आहे, समोरची एक आहे. चल. हा? हे बघ तिथं बघ का. त्याच्यावर बघ आरशात बघ एकदा दिसतंय का डोळ्यावर. बॅग आणि छत्री. सकाळपासून नायसा फुल बिझी आहे. म्हणजे वीकेंडला मी तिच्यासाठी ते टी व्हीवाला डे ठेवलं आहे, बट तरी तो टी व्ही थोडासा बाजूलाच राहिला आहे. आता पेंटिंगमध्ये एवढी घुसली आहे ना ती, स्वतःच काही ना काहीतरी करत असते. आणि तुम्ही पण ते पाहिलं, ती माझ्याबरोबर खेळत होती रेस्क्यूवालं टीम. ते एक भारी होतं. मग त्यानंतर अभ्यास केला, जेवली, मस्त जेवली, पोट भरून झोपली, अर्णवबरोबर खूप सारं खेळली. आणि मेन मला तिचं जे स्क्रीन टाईम आहे ना, जे तिचं सुट्टीमध्ये खूप वाढलेलं, ते मला कमी करायचं होतं. आणि ते बऱ्यापैकी कमी झालं आहे, कारण ती बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी झालेली आहे. जे तिला आवडते ते ती करते आहे. आणि जेव्हा थोडंसं बोलली की हा आई मला टी व्ही बघायचं होतं, मी तिला नाही बोलत, म्हणजे ठीक आहे कर. कारण जसं मी बोलली, स्क्रीन टाईम खूप बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. मोबाईल तर नाहीच आहे सवय, जी सवय होती ती टी व्हीचीच होती. आणि आय एम हॅपी. तर थोडा तरी टी व्हीवाला पाहिजे, थोडंसं, जास्त नाही, खूप झालेलं कारण नाहीच. आणि टी व्हीवर पण खूप सिलेक्टेड गोष्टी बघते ती. रोमानियाना बघते, पेपा पिग बघते, ज्यात कन्व्हर्सेशन छान आहे, डायलॉग्स छान आहेत, काहीतरी शिकायला मिळतं, त्या गोष्टी ती बघते. मध्येच कधीतरी ते कॅसल, काय तिची ती फेवरेट आहे एल्सावालं कॅसल, ते कसं बनवतात ते बघते, ड्रॉइंगवालं बघते. सो आय एम हॅपी की ॲटलिस्ट जे टी व्हीवर बघते ते पण छान आहे, असं नाही की काय पण बघते. आणि दुसरी गोष्ट, मला पहिलं असं वाटायचं की नायसा खूप हट्ट करेल की आई जे हे टी व्हीमध्ये ना ते मला पाहिजेच. पण नाही, मला म्हणते ती की आई ना त्या डियानाकडे, त्या नास्त्याकडे ना सेम गोष्टी आहे, आपल्याकडे पण राहील, म्हणजे आपल्याकडे पण पाहिजे. तर मग मी तिला समजवलं ना, तर तिला त्या गोष्टी समजतात पण, की सगळंच जे आपल्याला दिसतं ते आपल्याला मिळेलच असं नाही आहे. सगळ्या गोष्टीसाठी एक टाईम असतं. आणि अजून थोडासा तिला वेळ आहे त्या गोष्टी समजायला, बट स्टील आय ट्राय माय बेस्ट की तिला मी माझ्या साईडनं सगळ्या काही गोष्टी समजवू. आणि ती बऱ्यापैकी समजते आणि आय एम हॅपी विथ हर.
थोडासा पाऊस पडलाय आणि पावसाळ्यात बाहेरची ग्रीनरी लँडस्केप बघण्यात एक वेगळीच मजा असते. सो ह्यावेळेस आम्ही आलो गाडेश्वर इथे जे पनवेलच्या थोडंसं पुढे आहे आणि तिकडचं जे व्ह्यू आहे ना लाईक गाडेश्वर डॅमच्या इकडचं जे व्ह्यू ते अमेझिंग असतं. आत्ताच तुम्ही बघू शकता ते जे ढग किती सुंदर प्रकारे खाली आलेले आहे, किती छान वाटतं आहे. सो आता आम्ही ज्या लोकेशनवर आहोत ते आहे कॅम्प ड्रीम एस्केप. ते थोडंसं माउंटन साईडला आहे आणि तिकडे बसून आहे सगळं हा पूर्ण व्ह्यू दिसतोय. नॉट नेसेसरी की तुम्ही इथेच येऊन तो व्ह्यू बघू शकतात, खालून सुद्धा बघू शकतात. पण मग आम्हाला थोडीशी भूक लागली, चहा टाईम झालेला आहे. मस्त स्नॅक्स येस, इव्हनिंग टाइम विथ अ व्ह्यू. असं जेवढं थंडगार नाही आहे वातावरण बट स्टील इट्स गुड. Soothing. एवढं पण असं लाईक म्हणतात ना गरमी नाही होते आहे, खूप छान वाटतं. मेन व्ह्यू एकदम सूदिंग पीसफुल. शांतता. नाहीसं बघ नाहीसं दिसलं दाखव काय खाली वरती करा. आता बघ दिसतं का खाली बसा. So coffee, view and us. आता मस्त पाऊस पडतो आणि बिचारी नाहीसं आमची ओली झाली. बोलवाली का आवडतं आणि का आवडतं आणि का आवडतं? हा रोमानिया नास्तिया. हा तुझी फ्रेंड्स आहे. हो नास्तियाचं बड्डे होतं काल, तू दाखवलं होतं. बसून खा. नाहीसा सांगू नको. भेटू लवकरच. बाय नाही तू. बाय. अभ्यास करा चांगला. जायचं. असं सोड दादाला जाऊ दे. नाहीसा सोड बाबू, दरवाजा उघडा आहे. सो फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत. नाहीसा काय चाललंय? हा स्लीप टाइम. अच्छा मला एक गंमत दाखवणार आहे. नाही चला झोपवा. डॉगीला झोपवणं चालू आहे. सकाळी त्याला रेस्क्यू केलेलं आहे. त्याच्या बाजूला डॉलला पण झोपवलं आहे आणि आता नाहीसा पण झोपणार आहे ना. नाही सांगणारे आई गंमत दाखवते. सो आजचा दिवस खूप छान होता. छान जागेवर आम्ही गेलेलो म्हणून मस्त वाटत होतं हे ना नाहीसा. आणि हे बघ मी कशी ठेवली बघा. नाहीसा आणि आईचे केस सेम. टुक टुक. आणि हे बघ आमचं डॉग. बघितलं त्याने बघितलं. चल आता गुड नाईट बोला. गुड नाईट नाही, अजून एक राहिलंय. आईने गंमत आहे. आई तू गंमत दिलाय ना. हो गंमतचं डेफिनेशन नाहीसाठी काय मला नाही माहिती. एनिवेज आजचा दिवस खूप छान होता. आता वाजले आहेत 12:15. उद्या उठायचं आहे 5:30ला कारण आहे बाबांचं 24 hours ड्युटी आणि नाहीसाची स्कूल. आणि माझी लवकर व्हॅन पण येणार म्हणजे सकाळ आहे धावपळ. आणि मी तू एक घरीच राहिली. मी व्हॅन वर गेली होती काल. मम्मी ती रडली होती खूप. कोण रडली? चल खोटी म्हणजे खोटारडी आहे. आता मग अजून कुठे ना घर. सो चला आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट आणि ब्लॉग मी ना मध्ये. माझं नाही झालं. आम्ही अजून नाही ना. मी नाही काय दिले मेकअपचं माझ्याकडे. Anyways, till then, bye, take care and live, laugh and love. नाहीसाचा मेकअप काय संपणार नाहीये. हे बघ. ओके त्यांनी बघितलं. नाही बघितलं. मला माहिती ना त्याच्याकडे पिंक कलरचा मेकअप आहे माहिती. नाही माहिती.